नमस्कार. आज शुभांगी क्रिएशनमध्ये तुम्हाला ना अळंबीची भाजी दाखवणार आहे. तर ती बघा भाजी कशी आहे ती अळंबीची. ही बघा आता भरपूर अशी अळंबी आपल्याला दिसलेली आहे आणि चांगली सफेद दिसते, म्हणजे आपण याची भाजी करू शकतो. जर काळी झाली असती तर भाजी करता आली नसती. आणि भाजीसाठी की ना कळेचे कळे असे असतात सफेद, पण त्यात आपल्याला ही उशिरा कळल्यामुळे आपण आता आलो उशिरा. आपल्याला भाजी बनवायला दिली शेतावरच्या माणसाई अळंबी, पण शूटिंगसाठी आता आपण पुन्हा आलो इथे. ही बघा ही एवढी अळंबी आणली. आता भरपूर होती पण तिथे ना साईडला जाळी असल्यामुळे ती काढायला नाही मिळाली. तर आता ही छोटे छोटे तुकडे एवढे एवढे असे काढायचे, याचं कवर काढायचं आणि मग आता ही धुवून स्वच्छ घेऊया पहिले आणि नंतर मग कापूया म्हणजे तोडूया. आता आणि तुटते ती स्वच्छ धुवूनच घ्यायला लागेल. सगळे माती आहे ना त्याला. चला आता धुवायला घेऊया. ही माती आली त्याला सगळी. ही अळंबी आहे ना, एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे ही अळंबी ही खायची आहे, पण याच्यामध्ये ना बरेच विषारी अळंबी पण आहेत, म्हणजे प्रकार बरेच आहेत विषारी आणि ते खायचे नाही. जर माहिती नसेल तुम्हाला तर खाऊ नको. माहिती असलेलीच अळंबी जी खायची आहे, म्हणून ती माहिती आहे भाजीची अळंबी तीच खा. अगोदर माहिती करून घ्या आणि नंतर घरी आणा, नंतर खा. कारण विषारी आहे आणि ती जीवावर बेतू शकतो. म्हणून माहिती असल्याशिवाय ही अळंबी घरी आणू नका आणि खाऊ पण नका. हे असं कवर काढून घ्यायचं. हे बघा हे असं निघते कवर. हे काढून घ्यायचं आणि हाताने तुटते. हे बघा असं अगदी सहज निघते. जेवढं निघेल तेवढं काढायचं. अगदी सगळंच काढलं पाहिजे असं काय नाही, पण जेवढं निघते तेवढं काढायचं. आणि हा देठ आहे ना, हा देठ पण बघा कवळा इथपर्यंत घ्यायचा आणि साईडनी याचं पण हे निघते, सालं निघतात अशी. आणि सुरीने कापलीत तरी चालतील किंवा हाताने पण असे तोडले तरी चालतील. असं असं इथून जर काढलं ना देठाजवळून का असं निघतं साल आणि असे तोडायचे. हे इथे काळा आहे ना, इथे असं पकडायचं. इथे ही बघा ही आता स्वच्छ धुवून आणि तोडून घेतलेली आहे भाजी. तेल गरम झालंय. कांदा टाकूया पहिला. आता आलं लसूण पेस्ट बनवले ना ते टाकूया. आलं लसूण चेचून घेतला तो. आता हळद हिंग मसाला टाकून घेऊया. मिक्स करूया. आता भाजी टाकूया. आता ह्याला ना भाजीला पाणी सुटेल ऑटोमॅटिक. धुतलेली आहे ना, त्याला पाणी आहेच भाजीला. ते आता ऑटोमॅटिक पाणी होईल त्याच्यामध्ये. आता मग याला पाणी सुटलं. याला पाणी सुटते कारण का पाणी असते ना त्याच्यामध्ये. आता याच्यात कांदा खोबऱ्याचं वाटण टाकूया. त्याच्यानंतर मीठ टाकूया. आणि टाकूया चिकन मसाला.
आता पुन्हा मिक्स करून झाकण ठेवूया. आता हे पाणी सुकेल 1-5 मिनिटात. बघूया. हे बघा हे पाणी सुकलं आता खाली वाजते म्हणजे. आता याच्यामध्ये कोथिंबीर टाकूया. झाली मस्त आपली अळंबीची भाजी तयार झाली. एकदम टेस्टी भाजी. आणि ही भाजी औषधी पण असते आणि ह्या दिवसातच मिळते, शेतावर रुजते. आपली घरची भाजी मस्तपैकी. हे बघा पाणी सुकलं ना, ते ऑटोमॅटिक सुकते ते पाणी. हे काय आता हे थंड होईपर्यंत आहे ते पण सुकून जाईल. चला आता गॅस बंद करते आणि आता जेवण वाढून घेऊया. आता बघा भाकरी, भाजी, आंबाड्याचं लोणचं, मोरंबा, मेथीची भाजी आणि ही ऋषीची भाजी आहे मका टाकून. आणि ही आपली अळंबीची भाजी आहे आजची. आजचा स्पेशल मेनू अळंबीची भाजी तयार आहे. आता या जेवायला. मस्त भेद भाकरी भाजीचा.